ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट, जागेवरती दावा करून चालणार नाही, ज्याला उमेदवारी द्यायची आहे त्याचं इलेक्टिव्ह मेरिट दाखवा। दोन्ही राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अट। अंकुश काकडे, बापू पठारे अजित पवारांच्या भेटीला, वंदना चव्हाण यांच्यासोबतच्या बैठकीनंतर काकडे दादांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि जागा वाटपासंदर्भात भेटीची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मनपा निवडणूक आणि जागा वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अजित पवार सत्तेत असून ते दुसरीकडे कुठेही जाणार नाहीत, कदाचित शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यावरती शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवड संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीची रात्री बैठक, रोहित पवार, अमोल कोल्हे यांची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्याबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाली, कोल्हेंची माहिती। तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पुणे पालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अजित पवारांकडे 40 ते 45 जागांची मागणी, अजित पवारांकडनं साधारण 30 जागा देण्याची भूमिका। काल झालेल्या बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम। पुण्यात निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटेना, एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता। आज पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार, बैठकीत जागा वाटपावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचं वक्तव्य। पुण्यात काँग्रेससोबत आमची बोलणी सुरू आहेत, प्रभागनिहाय निर्णय जाहीर केला जाईल किंवा घेतला जाईल, अहिर यांची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 140 आणि शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार, आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा, सूत्रांची माहिती। भाजप सोमवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांची आपली यादी जाहीर करण्याची शक्यता, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, चव्हाण आणि शिंदेमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटेना, महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, पण भाजपकडनं अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव। पुण्यात भाजपकडनं 125 जागा जिंकण्याचा निर्धार। मुंबईतील जागा वाटपावरनं भाजप आणि सेनेत पुन्हा खलबतं, काल रात्री वर्षावरती पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक, दुपारी 3 वाजता वांद्र्यातल्या रंगशारदामध्ये जागा वाटपाची बैठक, भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित असणार। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। भाजपनं जास्त जागा घेतल्या तरी चालेल, युती सन्मानपूर्वक व्हावी अशी इच्छा आहे, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। आता पक्षाची ताकद वाढलेली आहे, समसमान वाटप करण्याची भूमिका, सरनाईकांची माहिती। पालिका निवडणुकांसाठी आज वर्षा बंगल्यावरती महायुतीच्या बैठकांचा दुसरा राऊंड, नाशिक, धुळे, अहिल्यानगर पालिकेसाठी बैठक होणार, मुख्यमंत्री फडणवीस आज 5 बैठका घेणार। मुंबईच्या 4 लोकसभा आणि पुणे पिंपरी चिंचवडच्या बैठका काल पूर्ण। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांकडनं मतांसाठी लांगुल चालन, त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं राजकारण नशेबाद झालंय, सातारा ड्रग्ज प्रकरणात फडणवीस शिंदेच्या टोळीला पाठीशी घालतायत का, संजय राऊतांचा सवाल। मनसे आणि आमच्या पक्षात कोणताही पेच नाही, चर्चा अखेरपर्यंत सुरू असतात, मनसेसोबतच्या जागा वाटपावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। खोपोलीत शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळुखेच्या पतीची हत्या, समर्थक आणि नातेवाईकांचा खोपोली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन, आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईक आणि समर्थकांची भूमिका, खोपोलीत तणावाचं वातावरण। खोपोलीतील शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळुखेंच्या पतीची हत्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली, मंत्री भरत गोगावलेंचा गंभीर आरोप। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात धान खरेदीत 1,14,00,000 रुपयांचा घोटाळा, 28 संचालकांवरती सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धान खरेदी केंद्र ते राईस मिल साटोलोट उघड।
पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यामध्ये सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची सुविधा सुरू. ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन करत नसबंदी शस्त्रक्रियेचा शुभारंभ. पहिल्याच दिवशी 4 रुग्णांची स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया पूर्ण. नाशिकच्या मालेगावात कडाक्याच्या थंडीमुळे कांदा, गहू, हरभरा यासोबतच इतर पिकांना मोठा फटका. औषधांची फवारणी करून सुद्धा अपेक्षित फायदा न झाल्यामुळे वाढत्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. सांगलीतील बलगवडेमध्ये सौर ऊर्जेसाठी 12,000पेक्षा अधिक झाडांची कत्तल. गावकऱ्यांचा विरोध डावलून सौर ऊर्जेसाठी झाडांची कत्तल. ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि प्रशासनाला अंधारात ठेवून झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींसह ग्रामस्थांमध्ये झाडांच्या कत्तलीनंतर तीव्र संताप. सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीकडून ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन उघड. आरोपी जुबेर हंगरकरनं हनी ट्रॅपद्वारे महाराष्ट्रातील 2 महिलांची जवळीक वाढवण्याचा केला होता प्रयत्न. दिल्ली ब्लास्ट पूर्वी महाराष्ट्रात हालचाली झाल्याचं तपास यंत्रणांना संकेत. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेलं तोरणमाळ गारठलं. तोरणमाळमध्ये तापमानाचा पारा 8पेक्षाही खाली घसरला. गारठा वाढल्यामुळे तोरणमाळचा यशवंत तलाव परिसर या ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली. मुंबईसह राज्यात पोलीस भरतीसाठी प्रचंड स्पर्धा. मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी 16,45,045 अर्ज आले. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी सर्वाधिक स्पर्धा. एका पदासाठी सरासरी तब्बल 908 उमेदवार मैदानात. भंडाऱ्याच्या बेटाळामध्ये श्रीमद भगवत कथा सप्ताह उत्साहात सुरू. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद. खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीचं उद्दिष्ट 6 लाख क्विंटलनं वाढवलं. शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा. 13,50,000 क्विंटल धान खरेदी. राज्यामध्ये शालेय सहल नेणाऱ्या स्कूल बसेस किंवा खासगी वाहनांवरती कारवाईचे आदेश. आता सहलींसाठी लाल परीला परवानगी. 50 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक बंधनकारक. नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसी परिसरात व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे 2 गटात तुफान राडा. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 गटांविरोधात गुन्हा दाखल. बुलडाणा जिल्ह्यातील सारशिव ते कासारखेड या रस्त्याची मोठी दुरवस्था. प्रशासनानं रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ न केल्यास आंदोलन करू. परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा. बुलडाण्यात वडोदा ते वडगावगड मार्गावरती दुचाकीचा अपघात. एका शिक्षकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू. वाशिममध्ये 5 लाख रुपये अनुदानाच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित. विहीर मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी. बीडच्या परळीतील बसस्थानकात धुळीचं साम्राज्य. आतापर्यंत 2 वेळा भूमिपूजन करून देखील बसस्थानकाचं नूतनीकरण नाही. धुळीमुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात. यवतमाळच्या वणी इथे घरफोडीच्या गुन्ह्यातील 2घांना बेड्या. वणी चंद्रपूरचा भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपींवरती गुन्ह्यांची नोंद. आरोपींकडून चांदीच्या साहित्यासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील जप्त. वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत अद्याप निर्णय नाही. प्रशासकीय कामकाज आणि निवडणूक आयोगाच्या आदेशांची वाट पाहावी लागत असल्यामुळे निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.